टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा. शिंदे खासदार निंबाळकर कामं केलीत का त्यांनी? काम इकडे काय नाही ते केलं खेमनगरीचं तर काय काम केलं येतात का? नाही कधी आलं नाही तर रेल्वेचं काम केलंय म्हणतात लोक. तर रेल्वेचं काय केलंय रेल्वे शासन वेगळं आहे केंद्र सरकारचं आहे खाजगी काम तर दुसरी काय नाही एक केम गावाला एक रस्ता सुद्धा नाही तर कामं केलीत का त्यांनी? काय निवडून गेले बसता इकडे बघायला बी आल्या ओळखीचे पण ऐकलं आणि मोहिते पाटलांमुळे निंबाळ करायचे मागे ते आज 1962 सालापासून आणि मोहिते पाटलांनी कटकं तर आमची आज कृष्णाखोरीचं काम जर झालं असतं तर खरंच मोहिते पाटलांमुळे झालं मोदी साहेबांमुळे मोहिते पाटलांमुळे. नमस्कार, टाइम्स 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघात काय हवा आहे, कोण इथला उमेदवार असणार आहे, कुणाच्या नावाची चर्चा आहे, इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत, विकास कामं इथल्या लोकप्रतिनिधींनी किती केली, याचा आढावा घेण्यासाठी आपण आज केम तालुका करमाळा येथील आठवडी बाजारात या ठिकाणी आलेलो आहोत. तर इथल्या मतदारांना, इथल्या सामान्य नागरिकांना आपण प्रश्न विचारणार आहोत, त्यांच्याशी रोखोक चर्चा करणार आहोत. तर चला आपल्यासोबत काही इथं नागरिक आहेत, त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? बिभीषण कृष्ण इथलेच पन्हाळकर. का? नाही, ओढशिवनं बर. 6 किलोमीटर. कोण आहे खासदार? खासदार निंबाळकर. काय कामं केलीत का त्यांनी? काम ठराविक पद्धतीने नाही ते केली, काय कामं केली? काहीच केली नाही. तर काय सांगा तुम्हाला, येतेत का इकडे? नाही. कोण वाटतंय आता खासदार कोण असावा? नेमकं खासदार एक चांगला माणूस असावा. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे, काय वाटतं? योग्य माणूस असं वाटतं. योग्य माणूस पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. काम काय अजून इथली झाली नाही. नाही ते झाले. आणखी आपण विचारूया. भाऊ नमस्ते, काय नाव? नमस्ते, माझं नाव भाऊसाहेब नारायण गुडे. मी मुक्काम पोस्ट ओढशिवणी, तालुका करमाळा. आम्हाला एकच पाहिजे, फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार इथं खासदार पाहिजे. आम्हाला भाजप नको, ते कोणतं सरकार नको, काय नको. महाविकास आघाडीचे उमेदवार पाहिजे. हा, खासदारांनी काम केलीत का नाही आता? काम काय केलं त्यांनी? हे ते यायचं लोकांची दिशाभूल करून जायचं निघून. हा. आश्वासन द्यायची. आपल्यासोबत एक बाबा आहेत, आपण त्यांना विचारूया. बाबा नमस्कार. नमस्ते नमस्ते. नाव काय? भुजंगराव तळेकर. इथलेच का? हा केमचे राहणार. कोण खासदार आहेत? खासदार ते काय निंबाळकर. कामं केलीत का त्यांनी? काय काम नाही कुठलंच, नुसतं आश्वासन आहे. फक्त आश्वासन. आश्वासन आहे की नुसते का आमदार नाही, खासदार नाही, कुठलं नाही. गाव मोठं आहे आमचं, कुंकाचा कारखाना आहे एवढा मोठा आहे गाव आणि प्रसिद्ध गाव. सगळ्या भारतात कुंकू केमचं जातं काय, पण एक रस्ता सुद्धा नीट नाही. बर. केमला येणारा रस्ता झालेला, केमवरनं जाणारा आणि कुठला रस्ता नाही. आणि गावात एसटीचं कशाचं साधन जास्त नाही. पाण्याची काय परिस्थिती? पाणी आहे उजनीचं, ही ग्रामपंचायत आणते, इथले स्थायिकचे पुढारी करते. दुष्काळाची परिस्थिती आहे, येणारा काळ का अवघड आहे शेतकऱ्यांसाठी, काय वाटतं? साठी तर काय नाही, नुसतं आश्वासन आहे की आज खासदार, आमदार, मंत्री नुसतं म्हणते तुमच्या खात्यावर एवढे जमा करू, तुमच्या खात्यावर तेवढं करू, तुम्हाला आम्ही एवढे मदत देऊ. कोण आता खासदार असा वाटतंय? खासदार कुठलं नुसतं बोलून जाते. ती येतं निंबाळकर, राजे निंबाळकर आहे ती. आता 2-3 महिन्यानं निवडणूक आहे, त्या कोण खासदार वाटतंय? धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे. चर्चेत असेल, पण काम करायला म्हणलं तर उद्धव ठाकरेचा जी पॅनल असेल तो काम करू शकतो. महाविकास आघाडी. शेतकऱ्याची महाविकास आघाडी काय म्हणजे उद्धव ठाकरे. त्या गटातून कोण वाटतं? शेतकऱ्याचं काय काम थोडं आणि गोरगरीब जनतेचं आणि तळागाळातले जे लोक आहेत ते खालीच राहिली. व्यापारी जर येत असले तर ते खालीच राहिले. फक्त कंपनीवाले मोठी श्रीमंत झाली आणि शेतकरी हे पाकच झोपला. आज शेतकऱ्याचं असं पोझिशन आहे, त्याच्या शेतीला मालाला भाव नाही. दोन कष्ट करून असत्या दुष्काळात कसं तरी पिकवायचं, त्याला माल आला की त्या शेतकऱ्याला भाव नाही. काय नाही, आता तुरीचं 5,000 रुपये भाव, मग शेतकऱ्याचं विकल्या केलं की 15 आणि 20,000 रुपये तुरीला भाव मिळेल. पण शेतकऱ्याचा संपल्यावर काय आता ज्वाऱ्या झाल्या, ज्वाऱ्या 60,000 रुपये भाव होता ज्वारीला. आतून ज्वारी राहणारच आहे, तेव्हा तर व्यापाऱ्यानं 3,000 भाव केला ज्वारीचा. म्हणजे शेतीची अशी पोझिशन आहे. आणि शेतीला पाण्याची सुविधा इथं जवळ आहे, उजनी धरण, पण पाण्याचा काही सुद्धा उपयोग नाही त्या.
काहीच कामं झाली नाहीत म्हणा. काहीच काम नाही की पाण्याचं काम नाही, काय नाही, शेतकऱ्यासाठी नाही, गोरगरीब जनतेसाठी नाही, काही नाही. हं? रेल्वेचं काम केलं म्हणते. आ, रेल्वे काय थांबायला, त्यांचं ते रेल्वेचं तिकिटाचं पैशाचं काम होतंय त्यांचं हे की दुसऱ्या जनतेला काय मिळणार आहे का त्याच्यातलं? आणि ते मोठ्या गाड्यानं जायचंय, मोठी गाडी उभा केली, मग व्यापारी जाणारे असणारी सोलापूरहून येणारी ही की तेवढ्या त्यांच्यासाठी सोय झाली. शेतकऱ्यासाठी काय आहे? सामान्याचं काय नाही. नाही, भारतीय पॅसेंजर गाड्या होत्या ते सुद्धा रेल्वेच्या बंद केल्या. गोरगरिबांना पॅसेंजरला जायचं कसं? आता तिकिटाचं मागविलं रेल्वेचं. काय रेल्वेचा उपयोग आहे? एवढी मोठी रेल्वे गेली, त्या रेल्वेचा काय सुद्धा फायदा नाही गावाला. अगर जनतेला फायदा नाही, गोरगरिबाला फायदा नाही. काय गरीब माणसानं कुठं जायचं यायचं? पॅसेंजर बंद केली, मोठ्या गाड्या उभा करते, ती बी कंत्राटी दिले म्हणते, आम्ही कंत्राटदार आहे म्हणते. कुणाला मांडावं? काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुभाष काळे. इथलंच का? नाही, उपवाटे. बर. खासदार कोण आहे तुमचं? खासदार ते हे निंबाळकर. कामं केलीत का त्यांनी? काय निवडून गेल्यापासून इकडे बघायला बी नाही, ओळखीचं बी नाही कोणाच्या ती. रेल्वेचं काम केलं म्हणते. काय नाही, रेल्वेचं काम केलं तर ती काय मोठ्या लोकांसाठीच आहे. आम्हाला काय स्टेशनला गाड्या उभा राहते का काय? गोरगरीब मजुरांचं शेतकऱ्यांचं हाल आहे. हालत की मरण झालं, काम धंदा नाही, ते शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. महिना कांद ठेवून मी 1500-700 रुपये इकून आलोय मी काल सोलापूर. कांद्याला दर नाही. नाही तर कुठल्याच शेतमालाला दर कुठल्याच मालाला नाही हो. नौकादाराला काय, आपल्याला आपल्या मजुराला काम नाही की शेतकऱ्या. हा, बरं आता कोण खासदार कोण वाटतंय तुम्हाला? कोण असं? खासदार आता बघा राष्ट्रवादीचा झाला तर बरं आहे. धैर्यशील मोहितेंचं पण नाव चर्चेत आहे. चर्चेत एखाद दिवस ती जर झालं तर बरं होईल. मग नाहीतर भाजपमध्ये आहेत किती? भाजप बंद नाही, राष्ट्रवादी आलं तर ते बी निवडून येतील, नाहीतर नाही येणार. तसं पूर्ण शेतकरी कटाळ आहे भाजपला. खासदारांनी कामं केली नाहीत या ठिकाणी आपण पाहू शकतो. लोकांच्या प्रतिक्रिया येतात. राष्ट्रवादी शिवसेना गट यांचा या ठिकाणी प्रतिनिधी असावा असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी खरेदीसाठी काय ग्राहक आलेले दिसत आहेत. नमस्कार. हा नमस्कार. काय नाव? विनोद तळेकर पाटील. इथलेच का? हा केमचे. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर. कामं केलीत का त्यांनी? कशाचं काय कुठलं आता ह्या 2 वर्षात चालू केलं त्यांनी. येतात तरी का? येतात कधीतरी आठवण झाले. कामं मात्र केली नाही ती. नाही ते बघ आता कुठं रेल्वेचं केलं आणि कुठं काय केलं. ते मोहिते पाटलाने आपला निधी मिळवून दिला त्या ह्याचा अतिवृष्टीचा. रोपळे कंदर रोड केला. परत ऊसाचा प्रश्न कसलाय त्यांच्या कारखान्यात कसला सोडविलाय. तिथनं सगळा ऊस तिकडे चाललाय. कोण असं आता काय वाटतं? मंदिराला आता कोण उभं राहणार आहे? मोहिते पाटील म्हणून त्याला आम्ही मतदान करणार. ती उभं राहू आता मग ती सांगतील त्याला. अहो त्या माणसाने मोहिते पाटलाने किती लीड दिला आणि त्या संजय मामाकडे बोलतो ही माणूस कसा होईल खासदार? कामं केली नाही ती, येत नाहीत. आणि कुठलं म्हणजे स्थानिक प्रश्न काय कुठलं मार्गी लावून नाही बघा ते रेल्वेचं 4 बाऱ्या घेऊन येते ती मनानेच उभा राहिली मोदीमुळे. लोकांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मनोज बोंगाळे. इथलेच का? हा, इथलेच केमदूर. कोण आहेत खासदार तुमचे? खासदार सध्या नाईक निंबाळकर आहेत. काय कामं केली त्यांनी? कामाचं काय आता असं तसंच आहे. आम्हाला रणजित दादाच पाहिजेत. रणजित सिंह मोहिते पाटील खासदार हवेत. कारण केमच्या विकासासाठी त्यांचा भरपूर प्रतिसाद आहे. कोणतंही काम जरी अडलं तरी आम्ही त्यांच्याकडे हक्काने जातो आणि आम्ही हक्कानेच घेतो, मागून घेतो त्यांच्याकडून जे काय आहे ते. येतात का खासदार? खासदार खूप दिवस झाले, आणखीन तर काय दिसलेच नाही तिकडे त्या भागात. रेल्वेचा काय तर प्रश्न मिटवला? रेल्वेचा प्रश्न मिटवला, पण तो जी गाडी जी थांबा भेटला तो चुकीची गाडी भेटली आम्हाला. पंढरपूर गाडी आम्हाला सकाळून सोलापूरला जाण्यासाठी काहीच मार्गच नाही, म्हणजे व्यवस्थाच नाही. सकाळून जर सोलापूरला जायचं म्हणलं तर गाडी नाही आम्हाला. मग आता धैर्यशील मोहिते पाटलांचं बी नाव येतंय चर्चेत. 100% आम्ही मतदान करू, येतील सहकार्य करू 100%. कारण केमच्या सर्वांगीण विकासासाठी मोहिते पाटील कंटिन्यू असतात आमचे. मोहिते पाटलांनी हो, आणि त्यांनी अतिवृष्टीचे जे रक्कम थकली होती, ज्या अतिवृष्टीचा जे शेतकऱ्यांचा पैसा विलंब लागत होता तो पूर्णपणे पैसे मिळवून देण्यासाठी मोहिते पाटलांचं 100% योगदान आहे.
खूप प्रयत्न केले त्यांनी आणि आमच्या उत्तरेश्वर देवस्थानसाठी पण भरपूर निधी देतात ते. केमगावचा जो विकास झाला आहे आतापर्यंत तो मोहिते पाटलांनीच केलेला आहे. आणि बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव? तळेकर इथलेच का? इथले कोण आहेत खासदार? तंटमुक्ती अध्यक्ष आहे. गावचे. हा. दुष्काळाची परिस्थिती आहे, पाऊस पाणी नाही, दुष्काळाची परिस्थिती आहे ना. काय वाटतं काय खासदारांनी काम केलीत का नाही? खासदारांनी कामं केली पण नवीन चान्स मिळावा आता. कोण व्हावं वाटतंय? रणजित मोहिते, रणजित दादा मोहिते. धैर्यशील बाईंचं नाव आहे. धैर्यशील मोहिते दोन्ही एकच, पण ते व्हायला पाहिजे. मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या गावात? आता करते पहिली केले विजय दादानी केलंय ना. बरं. हे देवस्थानला सहकार्य केलंय, मोठं काम दिलंय अजून 20-25 लाखाचं. मोहिते पाटील सांगतील तो उमेदवार निवडून येईल. हा 100%. या ठिकाणी एक तरुण शेतकरी आपला माल विक्री करण्यासाठी आलेला दिसतोय, तर विचारू या तरुणांना काय वाटतं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? शुभम बिजितकर. इथलेच का? हो. दुष्काळाची परिस्थिती आहे, पाऊस नाही, शेतमालाला भाव नाही, काय वाटतं? असं वाटतं की आता म्हणजे आता एक मराठा क्रांती मोर्चाचा पण आरक्षणाचा विषय आहे. तो पण त्यावेळेस मराठा आरक्षणाला ज्यावेळेस आमचं म्हणजे पाठिंबा राहील त्यांना की आपण मदत करू. आणि मोहिते पाटलांनी आताच एक स्थिरीकरण प्रकल्प हे केलाय, कृष्णा भीमा. कृष्ण विमा, त्यासाठी पण ते चांगलं केलं त्यांनी. तो एक चांगला गोष्ट. खासदारांनी काय काम केली? खासदारांनी आता सध्या तर आमच्या इकडे म्हणजे निंबाळकरांनी कमी आहेत, पण आमची आता इच्छा आहे की मोहिते पाटील त्यांनी कर्तव्य कंटिन्यू करावं. मोहिते पाटलांनी विकास कामं केली. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत. हो. त्यांनी आता पाठीमागे एक बिबट्याच्या काळावर त्यांनी पण भरपूर मदत केली. त्यांनी स्वतः इथं येऊन गोळीबार वगैरे ते केलता बिबट्याचा, त्याचा जास्त प्रभाव आहे. धवल दादा. हा धवल दादा. मोहिते पाटलाचा उमेदवार यावेळेस निवडून येईल. 100%. आपण त्यांना विचारा. नमस्कार. नमस्कार. काय नाव? धनंजय खरवडे. इथलेच का? केमचे. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर. काय कामं केलीत खासदार साहेबांनी? कामं केले तशी, रेल्वेचा ही प्रश्न सोडवलाय त्यांनी. हा. दुष्काळाची परिस्थिती आहे, पाऊस पाणी नाही, शेतमालाला हमी भाव नाही. नाही हमी भाव कोणच देत नाही. पहिले सरकारने दिला आणि ही सरकार देत नाही हमी भाव. रेल्वेचं काम सोडून खासदारांनी इतर कोणती कामं केलीत काय वाटतं तुमच्या गावात? दिलेली आहे ती दुसरी, पण ती काय आपल्याला एवढं काय सांगता येते. ग्रामपंचायत मार्फत केलेली आहे ती, जिल्हा परिषद मार्फत, ग्रामपंचायत मार्फत. आता काय वाटतं खासदार कोण असावा? धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे यावेळेस. 2 महिन्यांना आता निवडणुका होतील, काय वाटतं तुम्हाला? मोहिते पाटील येते ना की निवडून. मोहिते पाटलाचा उमेदवार निवडून येऊ शकतो. हा 100%. मोहिते पाटलांनी काय कामं केली? भरपूर आमच्या गावात समजे काम मोहिते पाटलांनी केलेली ती. मोहिते पाटलावरनं सरपंचाने काम आणले ती मोहिते पाटलाकडून आणलेली काम. पाण्याची टाकी ही गावातलं काम आहे सरपंच मोहिते पाटलाकडूनच आणते. एकंदरीत या भागात जी कामं झालेली आहेत ती मोहिते पाटील परिवाराने केलेली आहेत असं स्थानिक लोक म्हणत आहेत. आपण आणखी पुढे जाऊया. या ठिकाणी एक तरुण आहे, आताच मतदानाचा त्याला अधिकार मिळालेला आहे, पहिल्यांदा तो मतदान करणार आहे. आपण त्याला विचारूया काय वाटतं. माझ्या नमस्कार. नमस्कार. काय नाव? विनायक तळेकर. इथलाच का? हा केमचाच. खासदार कोण आहे? खासदार आताचा नाईक निंबाळकर. काय कामं केली खासदार साहेबांनी? काम काय थोडीफारच झालेली आहेत केम मध्ये, तशी काय लय नाहीत काम. आता कोण खासदार असं वाटतं? आता नवीन मध्ये नवीनच झाला पाहिजे असं म्हणणं आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे, काय वाटतं तरुण म्हणून पहिल्यांदा मतदान करणार? हे परफेक्ट तर येणारच, कारण फुल मतदान केम मधलं चांगलाच आहे. हा त्या मोहिते पाटलांनाच का मतदान मिळेल केम मधून? कारण ह्याच्या आधी पहिली पण त्यांनी कामं केलेली आहेत. मग आता इथून पुढे तर उभा राहिल्यानंतर जास्त कामं करतील. आले तर जास्त कामं येणारच नक्की, हे तर आहेच. या ठिकाणी एक शेतकरी आहेत, माल विक्रीला आलेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? गजेंद्र जगन्नाथ शेंडे. इथलेच आहेत का? गोटी. दुष्काळ परिस्थिती आहे, पाऊस यावेळेस खूप कमी पडलाय, शेतमालाला भाव नाही, काय म्हणणं आहे तुमचं? शेतीमालाला शासनाचा निर्णय कमी येत ना. शासनाने काय करतंय, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतंय. नोकरदार किंवा जे ह्याचा वर्ग आहे उद्योगपती त्यांची कास धरतंय. शेतकऱ्याकडे दुर्लक्ष, पूर्ण दुर्लक्ष आहे त्यांचं. कोण आहेत खासदार तुमचे? निंबाळकर आहे. निंबाळकर. कामं केलीत का ते? इकडे बघायला सुद्धा आले नाहीत अजून. 4.5 वर्षात आलेच नाही. कुठं आले ते, कुणापाशी आले ते, कुठं आले ते माहिती सुद्धा नसते. काय वाटतं आता कोण खासदार असावं?
खासदार काय निर्णयच असं सगळं येतं की भाजप सरकारचं की शेतकऱ्याच्या बाजूने एकही निर्णय नाही. आता कांद्या थोडं जर उचलायला लागलं होतं की डायरेक्ट निर्यात बंदी केली. धैर्यशील मोहितेंचं पण नाव चर्चेत आहे यावेळेस, काय वाटतं? आले तर अत्युत्तम होईल. निवडून येतील? आता जनतेच्या ह्याच्यावर आहे ना. तुम्ही जनताच आहे की? आमच्या ह्याच्यावर तर एक निवडून आले तर चांगलंच आहे ना. मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? मतदार म्हणून निवडून देऊ की. या ठिकाणी एक आजोबा बसलेत आपला माल विकायसाठी, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे. बाबा राम राम. राम राम. काय नाव? अभिमान शिंदे. इथलेच का? इथले केमगावचं. दुष्काळ आहे, पाऊस नाही झाला. पाऊस नाही तरी मालाला भाव नाही. मालाला काही सुद्धा भाव नाही. 10 रुपये 20 रुपये वांग विकतंय. काय केलं पाहिजे सरकारने? सरकारने काय करायला पाहिजे आता? सरकारला कळायला पाहिजे आता. कोण आहेत खासदार मग इथले? हा, खासदार कोण आहेत तुमचे? आमचे इथले खासदार निंबाळकर आहे. कामं केलीत का त्यांनी? काम इकडे काय नाही ते केले अजून. केमनगरीचं तर काय काम केलं नाही. येतेत का? नाही, कधी आलं नाहीत अजून. रेल्वेचं काम केलंय म्हणतात लोक. कुठं रेल्वेचं काय केलंय? रेल्वे शासन वेगळं आहे, ते केंद्र सरकारचं आहे. खाजगी काम तर दुसरी काय नाही. एक केम गावाला एक रस्ता सुद्धा नाहीत अजून. काय कुठलाच रस्ता नाही नीट केम. काय वाटतं आता कोण असावा खासदार तुमचा? काय तसं काय खासदार तसं काय आम्ही काय सांगू शकत नाही. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. बर बर. काय वाटतं होतील का खासदार? होईल की काय सांगावं त्याचं. मोहिते पाटलांनी किती कामं केलीत तुमच्या गावात? मोहिते पाटलांनी काय केली ती थोडी कामं त्यांची संधी आल्यावर. देवळाला निधी दिलाय म्हणते तो उत्तरेश्वराच्या मंदिरात. देवळाचा निधी तर काय अजून देवळाचं सुधारणाच नाही. काही सुधारणा नाही अजून. कशाचा निधी? कुठे गेला निधी? मग रस्ता गावात काय एक सुद्धा रस्ता नीट नाही गावात. पाण्याची परिस्थिती काय आहे? पाणी मिळतंय का मुबलक? मिळतंय, पाणी आहे, टाकीचं पाणी मिळतंय, पण रस्ता नाही तर आसपास केम गावाला रस्ता नाही तर डांबरीकर. हा, कुठं अजून हयात आहे का? मूलभूत सुविधांचा या ठिकाणी अभाव आहे असं सुद्धा इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी एक तरुण मित्र आहे, आपण विचारूया काय परिस्थिती आहे. नमस्कार भाया. नमस्कार. काय नाव? विजय तळेकर. इथलाच? हा, केमच. कोण आहे खासदार? आता निंबाळकर. कामं केलीत का त्यांनी? काय सुद्धा काम केलं नाही. रेल्वेचं काम केलंय पण ते चुकीचं केलंय. काय केलेलं? रेल्वे थांबा. चुकीचं झालाय. हो, आम्हाला पंढरपूरला जाय म्हणजे काय त्याचा उपयोग नाही ना रेल्वेचा. ते कोण असावं खासदार काय वाटतं तरुण मतदार म्हणून? आता आमच्या गावाला मोहिते गटाने भरपूर निधी आणलेला आहे. पाणी टाकी, रस्ते, देवळाचा निधी. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. हो, काय वाटतं? 100% निवडून येणार. येथील निवडून? हो, मोहिते पाटलांनी काय काम? मोहिते पाटलांनी भरपूर काम आणलेले आहेत. पर इथले स्थानिक लोक अडथळा आणतात पण त्यांच्या नेटाने काम होऊन जातात सगळी. मोहिते पाटील निवडून येणार. काका राम राम. राम राम. हा, काय नाव? गलांडे. इथलंच का? हा, इथलंच वर्षवण्याचं. दुष्काळ आहे, पाऊस पाणी कमी आहे, शेतमालाला भाव नाही, काय वाटतं? काय आता शेतमालाला भाव नाही, मग आता काय करायचं? सरकारने दिला तर आहे, नाही तर कुठला यायचा आहे. कोण आहे खासदार तुमचं? खासदार काय ते निंबाळकर कोणतरी आहे. केलीत का काम त्यांनी? काय नाही, इकडे तपास बघायचंच नाही. आलेच नाही. हा, आता मग कोण असं वाटतंय खासदार? खासदार आता शिवसेनेचाच असायला पाहिजे, पण ते लिंबाळकर नकोय. महाविकास आघाडी. हा, धैर्यशील मोहिते पाटलांचं पण नाव चर्चेत आहे. काय सांगता येत नाही त्यांचं निवडून येते म्हणून. होय, काम केली नाही. हा, काय काम करीत नाही कोणी. शेतकऱ्याची काहीच काम करीत नाही. शेतकऱ्याला कोणीच वाली नाही. या ठिकाणी एक तरुण शेतकरी, आपण या तरुण मित्राला विचारूया काय त्याचं म्हणणं आहे. मित्रा नमस्कार. नमस्कार. काय नाव? विशाल नाळे. इथलंच का? हा, इथले पात्र. कोण आहेत खासदार तुमचं? खासदार होय निंबाळकर. काम केलीत काय त्यांनी? काम आलेच नाही ते, आणखी त्यांचं सरकार मध्ये चालू आहे अवघड. असं 4.5 वर्षात आले काय नाही, एकदा पण नाही. मोहिते पाटील येते ते, आता ते अकलूच त्याच्यामुळे चालू राहते तिथले जवळचे. काम केली त्यांनी केली होती त्यांच्या काळात. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आहे आता चर्चेत खासदारकीसाठी, काय वाटतंय? वातावरण चांगले त्यांचं, निवडून येतील. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव? गाडी साहेब. इथलेच काय? हो हो, केमचे. कोण आहेत खासदार?
खासदार कोण आहे? लिंबाळकर. केलीत का काम त्यांनी? काम तर काय दिसत नाहीत, पण रेल्वे थांबवली आमच्याकडे, एवढं मात्र आहे. रेल्वे थांबवली. त्या रेल्वेचा उपयोग नाही म्हणतात लोक. नाही, रेल्वेचा नाही उपयोग, पण आता काय करायचं, आहे ते चाललंय, डेमोनी जातो आम्ही, त्याचा काय उपयोग नाही. दुसरी काय कामं केलीत? हे बघा, केमगावचा विकासाचा विचार केला तर आमच्याकडे ज्वलंत प्रश्न पाण्याचा आहे. आम्हाला बाकी काय नको आहे. रेल्वे नसेल, एसटी न जाऊ, गाड्या यायच्या सगळ्याकडे चार्ज आहे, तो प्रॉब्लेम नाही. पण फक्त जे पाण्याचं आहे ते भीमा स्थिरीकरण जर झालं आणि ते पाणी जर आमच्या वडशिवणे तलावात जर सोडलं तर आमच्या गावचा विकास होतोय. फक्त पाणी हा आमच्या गावचा प्रॉब्लेम आहे. आणि हे काम कदाचित म्हणजे मोहिते पाटलाची स्कीम आहे, विजयदादाची, आणि त्याच्यामुळे त्यांनी जर काय केलं तर होऊ शकेल. धैर्यशील मोहितेंचं नाव चर्चेत आहे. असेल की, हो असेल. होतील काय खासदार? न व्हायला काय झालं, कारण त्यांनी बांधी तर तशी पद्धती केली, पण पाण्याचा जर प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवायचं ठरलं तर मला वाटतं ह्या गाव कर्माचा लोक सहज मागत त्यांच्या मोहिते पाटलांना काय प्रॉब्लेम नाही. आपण आणखी जाऊया मामा आहे त्या ठिकाणी. मामा राम राम. राम राम. काय नाव? विजय नारायण तळेकर. बर, इथलंच का? मी इथला उतरेश्वर देवस्थान ट्रस्टचा सदस्य आहे. बर, 20 वर्ष. कोण आहेत खासदार? आता निंबाळकर आहे. काय कामं केलीत साहेबांनी? साहेबांनी रेल्वेचे काम फक्त केले इथली केम मधले, बाकीचे काय शेतीचे रोडचे कसले काम केलेले नाही. कुठलीच कामं झाली नाही? हा, कुठलेच काम झाले, रोड फक्त रेल्वेचे काम झाले. रेल्वेचा काय उपयोग हो आपल्या सारख्याला? सामान्याला? हा, सामान्याला काय उपयोग? आम्ही शेतकरी माणसं आहे. शेतकऱ्याला पाणी हा, पाहिजे. पाणी पाहिजे. पाण्यासाठी भीमा स्थिरीकरण योजनेची अत्यंत गरज आहे या भागात. बर. त्यासाठी मोहिते पाटील खासदार पाहिजे. मोहिते पाटीलच पाहिजे. हो, मोहिते पाटीलच पाहिजे. काय रे भाऊ? पाण्याच्या संदर्भातला एक मुद्दा राहिलेला आहे, म्हणजे बोलता बोलता की जे माग जेव्हा नारायणआबा पाटील आमच्याकडे होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या खर्चातून वर्षून तलावामध्ये पाणी आणलं. पण आता जे सध्या आमदार आहेत संजय मामा शिंदे, तो माणूस 5 वर्षात मला दिसला नाही. आणि पाणी आणायचं म्हणतो ते नियमात बसत नाही. मग नियमात एक्सेस वॉटरला नियम लागत नाहीये हे त्या माणसाला सांगू, असं मला सुद्धा माध्यमातून सांगू वाटतं की संजय शिंदे, एक्सेस वॉटरला तुला परमिशन लागत नाही. आम्ही सुद्धा काहीतरी शिकलेलो आहे आणि त्या पद्धतीने विचारा, म्हणजे पाणी महत्वाचं आहे आमच्या गावाला. बाबा राम राम. राम राम. काय नाव? अरुण विश्वनाथ दोन. इथलं जाऊ का? कोण आहेत खासदार तुमचे? रणजित लिंबाळकर. कामं केलीत का त्यांनी? कसली काम? खासदारांनी काय कामं केलीत? काय काम आहे? येतात तरी का? उद्घाटन कशाच्या? रेल्वेचे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही काम केलं? नाही ना, केले ते काम मोठे पाटलामुळे निवडून आला. आता धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. काय वाटतं? मोठे पाटील येतील? मोठे पाटील त्यांनी काय काम केली? कामाला तू जिल्ह्याचा नेताच आहे पहिल्यापासून. विजय दादा ते कृष्ण कसलं पाणी आणलं? कृष्णा भीमास्त्री आणलंय काय? त्यांनीच आणलंय. फडणवीस साहेबांनी प्रवेश करताना सांगितलं होतं. जुन्या जाणत्या मतदाराचं म्हणणं आहे की जिल्ह्यात आतापर्यंत फक्त मोहिते पाटलांनीच कामं केलीत. विजयदादांच्या काळापासून राजकारण बघणारी लोक या ठिकाणी आपण पाहतोय. काय नाव? प्रकाश तळेकर. इथलेच का? काहीच कोण आहेत खासदार तुम्ही? रणजित निंबाळकर. काय काय विकास कामं झालीत गेल्या 4.5 वर्षात तुमच्या गावात? विकास काम म्हणजे रेल्वेची ह्याची त्याची झाल्यात थोडीशी कामं. बाकी काय तिथे खासदार असल्यामुळं काय एवढं ग्रामीण लेवलला काय थोडस कमीच राहतंय. थोडं रस्त्याचा, पाण्याचा प्रश्न? रस्त्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे रस्त्यापेक्षा. शेतीच्या पाण्याचा प्रश्न जर ह्याच्या आधी कृष्णा भीमा झाला असतं तर आम्हाला आज 20-20 एकर ऊस मोडायची पाळी आली नसती. आज आम्ही 20-20 एकर ऊस मोडून टाकले ते, का तर पाणी नाही ना आता धरणात. ही जर योजना महाग झाली असती तर आमचं 20 एकर ऊस वाचला असतं ना आता. म्हणजे आता आमचा इथला शेतकरी लॉस मध्ये सध्या. आता इथनं पुढं नांगरायचं, हे करायचं, पुढं किती खर्च आहे आता. 2-4 लाखाने आम्ही लॉसला गेलो. आता हेच आमचं ऊस टिकलं असतं पाणी जर पहिलं आणलं असतं पहिल्या सरकारने. तर आता इथनं पुढं पण जी येईल त्याच्याकडून फक्त कृष्णा भीमा स्थिरीकरण व्हावी एवढी आमची तीव्र इच्छा आहे. कारण धरणात पाणी आलं तर आसपासचा सगळा परिसर सुजलाम सुफलाम राहतोय. कोण असावा आता खासदार काय वाटतं? खासदार आता कुणी जरी झालं तरी पण मोहिते पाटलांची पहिल्यापासून कृष्णा भीमासाठी बाबा ही आहे, त्यांचा पाठपुरावा आहे, त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव आहे चर्चेत. काय वाटतं? होऊ शकते ना. काय मोहिते पाटील सांगतील तो आमदार तो खासदार? हा, होणार की. फक्त पाणी प्रश्न जे मिटविल तो खासदार नक्की होणार.
कारण सोलापूर जिल्ह्यातनं लोकांना आता कळलंय की पाण्याची काय किंमत आहे. आम्हाला पण कळलंय, कारण आम्हीच जेवढं ऊस मोडायची पाळी आली म्हणजे पाणी नसल्यामुळेच असा विषय. जो पाण्याचा प्रश्न संपवेल, इथल्या शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी आणेल, कारण इथला शेतकरी अगोदरच खर्चाने खूप पिसला आहे, असं या ठिकाणी बोलण्यातून येतंय लक्षात आपल्या. काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय नाव? दत्तात्रय साळुंके, सातोली. इथलेच हो, सातोली. जवळच गाव. हा, जवळच गाव. कोण आहेत खासदार तुमचे? खासदार निंबाळकर. काय काम केलेत खासदार साहेबांनी आतापर्यंत 4.5 वर्षात? आतापर्यंत काय दिसून आलं नाही. आम्ही मोहिते पाटलांमुळे निंबाळकरांच्या मागे गेलो आणि आज जवळ 1962 सालापासून आम्ही मोहिते पाटलाची कट्टर माणसं आहे. शंकरराव मोहिते पाटील सुरुवातीला 62 पासून आमच्या वडिलांकडे येत होते. त्यावेळेसपासून जे आज मोहिते पाटलांच्या मागे आहे, आजपर्यंत मोहिते पाटलांच्या मागे आहे. उद्या जरी मोहिते पाटील ती ठरवू शकतील ती आम्ही तर स्वतः मोहिते पाटलाच्या घरचाच उमेदवार पाहिजे असं म्हणतोय आम्ही. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे. धैर्यशील मोहिते पाटील असू द्या, रणजित दादा असू द्या, की जे दादा असू द्या, किंवा मोहिते पाटील घराण्यातला माणूस आम्हाला पाहिजे. तर आमचे आज कृष्णा खोरेचं काम जर झालं असेल तर खरंच मोहिते पाटलांमुळे झाले. मोदी साहेबांमुळे, मोहिते पाटलांमुळे झाले. अजून काय इथले प्रश्न आहेत ते अजून जे मार्गी लागले? अजून आमचं रस्ते आहेत, पुन्हा उजनीचं बॅकवॉटर आहे, तिकडचं दहेगाव उपसा सिंचनचे जे पुढचा प्रकल्प आहे त्याला ती मान्यता मिळाली नाही. आता जे आमदार म्हणतात की बाबा मान्यता नाही, काय नाही. आमच्या नारायणबाने या संदर्भात स्वतः सहखर्चाने थोडं पाईपलाईन आणून वर्षीण तलावात केम गोटी परिसर भिजवलाय. तर आज मोहिते पाटलांची खरंच आम्हाला गरज आहे करमाळा तालुक्याला. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अफसर मुलाने इथलेच का? इथलेच प्रॉपर इथलेच. कोण आहेत खासदार आपले? रणजित निंबाळकर साहेब. काय कामं केली तर खासदार साहेबांनी आतापर्यंत? इथं आमच्या केमला एक रेल्वेचं गाडीचा थांबा भेटलाय त्यांच्यामुळे हैदराबादचा. पाण्याचा प्रश्न आहे या गावात, काय वाटतं? पाणी प्यायला आहे की, शेतीचं पाण्याचं. शेतीला पाणी नाही म्हणा असं एवढं. दुसरी काय विकास कामं या अजून राहिलेत व्हायचे? विकास काम अशी काय आहे ती काय झाली ती. आता कोण वाटतंय, आता इलेक्शन 2-3 महिन्यात होईल, कोण खासदार व्हावं वाटतंय? आमच्या भागात असं वाटतं आम्हाला धैर्यशील बाया मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी. त्यांचं नाव चर्चेत आहे. आम्हाला वाटतं त्यांनाच उमेदवारी भेटावी, ते होणार बी खासदार 100%. 100%. कारण 10-15 वर्ष नाही माडा लोकसभेत ते ठरवतात खासदार. प्रचाराला म्हणलं ते त्यांच्याच हातात आहे ना सगळं. काय काम केलीत मोहिते पाटलांनी? काम भरपूर केल्यात. आमच्या केम गावासाठी खूप मोठी योगदान आहे मोहिते पाटलांचं. भरपूर काम आहेत असे. फिल्टर टँक बसवला 4,65,00,000 दादांची खूप काम आहेत आमच्या गावासाठी मोहिते पाटलांची. सर नमस्कार. हा, नमस्ते. काय नाव? माणिक सुखदेव पाटील. इथलेच काय? आज सध्या स्थायिक केमलाच आहे. कोण आहेत खासदार तुमचे? राजे निंबाळकर. काय कामं केलीत खासदार साहेबांनी? रेल्वेच्या बाबतीत चांगली कामं केलीत त्यांनी. रेल्वे सुरू केलेत. रस्त्याचे काही कामं राहिले ते अपूर्ण होतील, पूर्ण होतील. येतात का गावात? येतात की. ग्रामपंचायत मध्ये 2-3 वेळा येऊन गेले. रेल्वे चालू झाली त्यावेळेला 2 वेळा आले. आता कोण खासदार असावा काय वाटतं तुम्हाला? आता तो जनतेचा प्रश्न आहे. तुम्ही जनताच आहे सर, एक मतदार म्हणून काय वाटतं? शक्यतो भाजपच असतो. धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव चर्चेत आहे, काय वाटतं? त्यांचं म्हणजे एवढं लोकांच्या एवढा इकडच्या भागात संबंध नाही काय. त्या भागात असं आपल्याच भागामध्ये लोक म्हणतात, बाजारात सगळे म्हणत होते मोहिते पाटलांनी खूप कामं केलेत आमच्या भागात. आता कृष्णा भीमा स्थिरीकरणाची योजना ते आहे, ते आहे, चालू आहे. त्या प्रस्ताव मानलेला आहे. ती झालं तर मग उत्तमच आहे. होतील खासदार. होतील की. ते काम अगोदर मंजूर करून घ्यावं लागतं त्यांनी. शेतकरी म्हणत होते की पाण्याचा जो प्रश्न मिटवल तो इथला आमदार खासदार. बरोबर आहे की. पाण्याचा जो प्रश्न जर स्थिरीकरण झालं काय कृष्णा भीमा तर बागायत भरपूर प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान होईल. पण ह्या लोकसभेच्या मतदानाच्या अगोदर ते काम मंजूर तर कमीत कमी झालं पाहिजे. तर आज आपण केम तालुका करमाळा या ठिकाणी आलो होतो. इथल्या लोकांकडून, इथल्या जनतेकडून आपण त्यांचा कौल घेतलेला आहे. यामध्ये लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला भेटल्या. त्याचबरोबर या भागात पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे. रेल्वेचा पण प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न जो सोडवेल तो आमचा प्रतिनिधी असेल असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. कॅमेरा पर्सन फरान मुलानीसह मी अण्णा बनसोडे, टाइम्स 9 मराठी, केम करमाळा. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.